जय श्रीराम। खाली रामनवमीच्या दिवशी करावयाची सोपी पूजा विधी सांगितली आहे आणि काही मंत्र दिले आहे जे घरच्या घरी करता येईल, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। नंबर 1, स्नान व तयारी। सकाळी लवकर उठून स्नान करा, पूजास्थळी स्वच्छ ठेवा आणि स्वच्छ कपडे परिधान करा। नंबर 2, पूजास्थळी मूर्ती चित्र ठेवणे। श्रीराम, माता सीता, लक्ष्मण आणि हनुमान यांचे चित्र किंवा मूर्ती स्वच्छ कपड्यावर ठेवा आणि तुळस व फुलांनी सजवा। नंबर 3, दीप प्रज्वलन व संकल्प। तर संकल्पचा मंत्र आहे, सर्व पापक्षयद्वारा श्रीरामचंद्रा प्रसादी सिद्ध रामनवमी पूजन करिष्ये। नंबर 4, पूजा सुरू करताना श्री गणेश आणि देवीची पूजा। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। कोणत्याही देवाची पूजा करताना, शुभ काम करताना अगोदर आपण गणपतीचा मंत्र म्हणतो। तो मंत्र म्हणून पुढे श्रीरामाचे पूजन करायचे। तर पूजनेसाठी फूल, तुळशीपत्र, गंध, अक्षदा, नैवेद्य अर्पण करायचा आणि नाममंत्र म्हणायचा आहे। ओम श्री रामाय नमः। प्रत्येक अर्पणावेळी ओम श्री रामाय नमः म्हणत अर्पण करायचे आहे आणि रामाचं ध्यान करायचं आहे। तर ध्याये राजानुबाहु धृतशरधनुष्य पद्म पद्मासनस्थः पीतावासो वसानं नवकमंडल स्पर्धी नेत्र प्रसन्नम। तर हा जो मंत्र आहे हाही तुम्ही म्हणू शकता किंवा मग रामरक्षा स्तोत्र जर तुम्हाला पूर्ण म्हणता येत असेल तर तेही म्हणू शकता आणि जर कमेंटमध्ये पूर्ण हवी असेल तर नक्की सांगा। आणि 108 वेळा आपल्याला मंत्र म्हणून अर्पण करायचे आहे, जसं की मी तुम्हाला आत्ता सांगितलं कोणता मंत्र म्हणायचा आहे तो। तर चला आता आपण पूजेची पूर्ण मांडणी बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तर सकाळी उठून पूजेची मांडणी करणे किंवा मग अजून इतर काही कामे असतील तेही करणे आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझा हा व्हिडिओ बघताय त्याबद्दलही तुमचे मनापासून धन्यवाद आणि आभार। तर नैवेद्यामध्ये सर्वात महत्त्वाचे खीर, पुरणपोळी हा नैवेद्य असतो श्रीरामांना। आणि त्यानंतर श्रीरामाची जी आरती आहे ती मी इथे शॉर्ट फॉर्ममध्ये दिली आहे, ती आरती म्हणायची आहे आणि नैवेद्य अर्पण करायचा आहे। व पूर्ण घरामध्ये बाहेर आपल्याला जिथे शक्य असेल तिथे प्रसाद द्यायचा आहे। तर बघा ही आरती आहे, अगदी शॉर्टकटमध्ये मी जी दाखवते तुम्ही ती बघू शकता। त्यानंतर नैवेद्यामध्ये जसे की मी तुम्हाला सांगितले होते खीर, पुरणपोळी, फळे किंवा मग अजून इतर काही गोड पदार्थही तुम्ही ठेवू शकता। आणि तुळस सर्वात महत्त्वाची आहे, तर नैवेद्यानंतर तुळसही अर्पण करायची आहे आणि नंतर शेवटी प्रदक्षिणा म्हणजेच नमस्कार व क्षमा प्रार्थना मागायची आहे करायची आणि क्षमा प्रार्थना। तर क्षमा प्रार्थना पण मी इथे दिलेली आहे, हवं तर तुम्ही याचे स्क्रीनशॉटही घेऊ शकता। तर पुन्हा एकदा वेळात वेळ काढून तुम्ही माझा हा व्हिडिओ बघता त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि आभार। आणि हो, अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जय श्रीराम।